सगळ्यांना. कशा आहेत सगळे? मस्त आहेत ना? तर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मग बाकी काय म्हणता, कसं चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये? सगळी मला ना एकच प्रश्न विचारतात असतात, लग्न कधी करणार, लग्न कधी करणार, आणि लग्न का नाही करत. तर मला त्यांना सांगायचं आहे का, मला सुखी बघवत नाही का तुम्हाला? तुमचं लग्न झालंय म्हणून मी पण दुःखामध्ये जाऊ का? तसं तुम्ही दुःखात आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. हा, बरं जाऊ दे. मला लग्न का नाही करायचं ते मी तुम्हाला सांगते. मला असं वाटतंय तुम्ही माझे व्हिडिओ बघून पण किंवा माझे व्हिडिओ तुम्ही बघत नाही म्हणून तुम्हाला माहित नाही मी का लग्न नाही करणार आहे. तर परत एकदा तुम्हाला सांगते का मी ना दोन्ही पायाने अपंग आहे, त्यामुळे लग्न करायचं नाही. माझं सगळं लहान मुलांसारखं करावं लागतं. तर असं लहान मुलांसारखं करणं, जसं माझी आई माझं करते असं करणारं कोणीच नसेल. आणि कोण, मला नाही वाटत कोण असेल पण या जगामध्ये. आणि कदाचित असला तर एखादा असेल आणि तो माझ्यासाठी नसेल. त्यामुळे मला लग्न नाही करायचं आहे. तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटलेच असतील नाही का? तर मला विचारत नका जाऊ का तुला लग्न का नाही करायचं आहे आणि तू लग्न का नाही करत. समजला? कारण माझी आई जसं माझं करते ना तसं कोण नाही करणार. बात तो सही है. म्हणून मला लग्न नाही करायचं. आणि आता मी मस्त सुखात आहे माझ्या आईसोबत, त्यामुळं पण नाही करायचं मला. समजलं? तर मग बाकी सांगा, तुम्ही जेवले का नाही जेवले? नसेल जेवले तर जेवण करून घ्या, पोट भरून घ्या तुमचं. पण असं कोणाला प्रश्न नका विचारत जाऊ. असे लोक इरिटेट करतात मला प्रश्न विचारून. हा, असं कोणाला इरिटेट नका करत जाऊ. तर मी कशी दिसते, आणि हा, कोणाच्या सौंदर्यावरती प्रेम नका करू, मनावर प्रेम करू. मला ना लाईव्हला बरीच जण बोलतात, हा मला तू आवडते, तू माझ्याशी लग्न करशील का वगैरे वगैरे. काय बोलू मी तुम्हाला आता? काय सुचत नाही मला काय बोलायचं काय नाही. प्रश्न विचारून तुम्ही परेशान करता मला नुसतं. काय लग्न करत नाही, काय लग्न करत नाही. आता मी सांगितलं तुम्हाला मी लग्न का नाही करत. त्यामुळे लाईव्हला येऊन मला प्रश्न नका विचारू. तर मग सांगा मी कशी दिसते आता? मस्त दिसते ना? बघा केसो का? तर काही प्रश्न वगैरे असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा. कोणाला राग वगैरे आला असेल तर येऊ दे, आय डोंट केअर. माझी इंग्लिश थोडी लो आहे तर तुम्ही समजून घेता माझी इंग्लिश वगैरे. हा, आणि हो, मी मेकअप वगैरे करते, असं करते. तर मला मेकअप करायला आवडतो म्हणून मी मेकअप करते. मला आवडतं मला सुंदर दिसायला म्हणून मी सुंदर राहते. सुंदर राहते काय, मी सुंदर आहे. मला आवडतं, मला टॉप टिप राहायला म्हणून मी टॉप टिप राहते. काही जण लय मला बोलतात, एवढा मेकअप केला तेवढा मेकअप केला. मेकअप म्हणजे काय असतं माहिती का? मी फाउंडेशन वगैरे काय लावत. कळलं का तुम्हाला?
आणि आता चला तुम्हाला दाखवते आमची मम्मी काय करते ते. हा शिवळ तुम्हाला अंगावर मी बघा कार्यक्रम बघते. इकडे तृप्ती पण बघते कार्यक्रम. कोणता कार्यक्रम बघते बघायचे का तुम्हाला? दाखवते. त्या लव्ह स्टोऱ्या बघत असतात. लव्ह स्टोऱ्या. हा तर हे बघा, हे जे ही सिरियल जी आम्ही बघतोय ना, तर ही सिरियल ना आमची खूप फेवरेट आहे. म्हणजे ते सिरियल फेवरेट नाही, याच्या सिरियलमधले ते अभि आणि प्रज्ञा त्यांचा पहिले कार्यक्रम लागायचा कुमकुम भाग्य, ते दोघं जण ॲक्टर फेवरेट आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही ही त्यांची परत सिरियल दोघं एकत्र आलीत म्हणून त्यांच्यासाठी ही सिरियल आम्ही परत बघायला लागलो. तर ह्या सिरियलचं नाव आहे तुम देना साथ मेरा. हे आम्हाला खूप आवडते. म्हणजे मला, तृप्तीला आणि माझ्या मम्मीला. म्हणजे सिरियल नाही आवडत, तर ते ते दोघं एकत्र जे काम करतात ना, ते खूप आवडतं. तुम्ही पण बघा, मस्त कार्यक्रम आहे, स्टार प्लसवर लागतो. तर चला आता मी जेवायला बसते. तर जेवणामध्ये काय आहे बघा. तुम्हाला असं नाही दिसणार ना बा. आत्ताच दाखवते. बॅक कॅमेरा करून दाखवते. ओके. आणि इकडे आपली तृप्ती जेवायला बसते. तृप्तीने भात घेतलाय जेवायला आणि औषध पण घेतलंय. औषध नाही घेतला, ती बॉटल तिथं राहिली आहे. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून. थांबा. तर हे बघा, हे मी जेवणामध्ये पाव आणि चिकनचा रस्सा घेतलाय. मस्त लागतं. खाऊन बघा तुम्ही पण, लई भारी लागतो. तृप्तीने घेतलाय भात आणि चिकन घेतलंय. पण मला दुपारी पण मी भाकरी खाल्ली ना, म्हणून मला आता पाव खायचा होता म्हणून मी पाव घेतलाय. चला या मग तुम्ही सगळे. चला बाय बाय. काळजी घ्या स्वतःची. आणि जे माझे खरंच 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 चाहते आहेत ना, त्यांना पण बाय बाय.